आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की इकडे आता देवाजवळ दिवा लावत असते, कारण आज पाचवीची पूजा भावनाच्या पायाची झालेली असते. नीलांबरीसुद्धा घरात असते. नीलांबरीला काही ना काही उद्ध्वस्त करायचं असतं, यासाठी ती आलेली असते. तेच आतमधून बाळाचा आवाज येतो रडण्याचा. त्याबरोबर आता लक्ष्मी बाळाकडे जाते आणि भावनाला म्हणत असते की काय झालं बाळाला, नको काळजी करू, आज बाळाची 5वी झाली ना. मग सटवाई काही ना काही लिहित असते. जसं मुलाच्या आयुष्यात सुख लिहित असते, तसं दुःख देखील लिहित असते. तसंच तिच्या आयुष्यात काहीतरी लिहित असेल, अडथळे आले असतील, त्यामुळे ती रडत असेल. नको काळजी करू असं बोलून आता लक्ष्मी भावनाला समजावत असते. तेव्हा कुठे जाऊन आता भावना शांत होते. तेच दुसरीकडे पाहते विना की तिने तर दार लावलेलं होतं, मग हे दार पुन्हा कसं उघडलं असा विचार ती करते आणि पुन्हा एकदा दार लावून घेते. कारण नीलांबरी घरात होती आणि नीलांबरी आता बाहेर पडलेली होती आणि त्यामुळेच ना मग आता ती स्वतःला त्रास करून घेत होती. तेच दुसरीकडे आता वीणा जी आहे ती मात्र सकाळच्या वेळेला सगळं काही 5वीचं जे काही आदल्या दिवशीचं होतं ते सगळं आवरत होती. तेव्हाच तिथे एक वही ठेवलेली होती. त्या वहीवर ना असे रक्ताचे डाग होते. ते रक्ताचे डाग बघून ना आता ती खूप जास्त घाबरते आणि लक्ष्मीला बोलवते. लक्ष्मीला म्हणते की हे बघा ना आई, या वहीमध्ये रक्ताचे डाग आहेत. तेव्हा ती सुद्धा खूप घाबरते. मग तीही विचार करते की हे सगळं कसं झालं, काय झालं. मग तेव्हा वीणाला आता काही समजत नसतं. वीणा म्हणत असते की आई, काही संकेत तर नाही. पण आता लक्ष्मी तिला सावरते आणि लक्ष्मी म्हणत असते की नाही ग बाळा, तसं काही नसेल, नको काळजी करूस तू, सगळ्या काही गोष्टी ठीक असतील असं देखील बोलून आता सावरलं जात असतं. तेच दुसरीकडे आता इकडे वरद आणि त्याचसोबत आनंदी दोघंही जण बाळासोबत खेळत असतात. बाळाला शांत करण्याचं बघत असतात. तेच आता त्याला सांगत असतात बाळाला की बघ, आता मी तुझा दादा आहे आणि ही तुझी दीदी आहे असं करून ते आता ओळख वगैरे करून देत असतात. आणि जेव्हा ह्या सगळ्या ओळख वगैरे करून देत असतात ना, तेव्हा मात्र आता बाळाला सांगत असतात की मी तुझा दादा आहे आणि ही दीदी आहे असं करून आता ओळख वगैरे करून देतात. तेच आता इकडे ना वीणा जी आहे ती आता जेवण घेऊन आलेली असते भावनाला आणि भावनाला सांगत असते की खाऊन घे. लक्ष्मीला सुद्धा आता वीणाना आराम करायला म्हणून सांगत असते. तेच आता बाळ पाळण्यात झोपलेलं असतं आणि आतमध्ये खूप जास्त असा आवाज येत असतो. आतमधला आवाज बघूनच ना जयंतला त्रास होत असतो. जयंत जो आहे तो म्हणत असतो की ह्यांना एवढा मी त्रास देतोय तरीसुद्धा ह्यांना काही आहे का, ह्यांना आता काहीच पडलेलं नाही आहे. ह्यांना जर काही वाटलं असतं ना तर हे अशी मजा मस्करी करत बसले नसते. नाही, ह्यांना तर आता अद्दल घडवायचीच गरज आहे असंही आता म्हटलं जातं. मग आता इथे बाळांचा आवाज आणि त्यासोबत ह्यांचा गांगावा या सगळ्यांनी ना जयंत वैतागतो. तेच आता बाळाला ओळख करून देणारी वरद आणि आनंदीला आता सांगितलेलं असतं की बघा, तुम्ही ना बाळाला आराम करायला द्या. बाळ एवढ्यात कुठे बोलते, बाळ जेव्हा बोलायला लागलं ना की बाळाला मग तुम्ही ओळख करून द्या असंही आता सांगितलेलं असतं. तेच आता लक्ष्मी आणि वीणा जे आहे ते आता भावनाला सांगत असतात की तू खायचं आणि आराम करायचा, बाकी आम्हाला दुसरं काहीसुद्धा माहिती नाही, समजलंस का असं बोलून आता तिला आराम वगैरे करायला सांगत असतात. इकडे भावनासुद्धा ना आता आराम करून करून वैतागलेली असते. तीही आपल्या आईलाच म्हणजे लक्ष्मीला सांगत असते की आई, तूही जास्त दगदग वगैरे करू नकोस, तूही थोडा आराम कर, म्हणजे कसं तुलाही बरं वाटेल असंही आता म्हटलेलं असतं. मग आता दुसरीकडे जी लक्ष्मी आहे तिने भावनाला आराम करायला सांगितलेला असतो. तर भावना आता निवांत पडते. तेव्हाच ना ती बाहेर आल्यावर पाहते की इकडे ना या जयंतकडे कोणीही लक्ष देत नसतं. त्याला सगळेजण इग्नोर करत असतात, कारण त्याने जे काही केलेलं आहे ते महाभयंकर असं आहे आणि त्यामुळेच ना हे लोक वैतागलेली असतात. त्याच्याकडे इग्नोर करण्याशिवाय आता ह्या लोकांकडे दुसरा पर्यायही नसतो. ते संतोष आणि हरीश बाहेर चहा प्यायला बसलेले असताना ना त्यांचं आता कन्व्हर्सेशन सुरू असतं. म्हणजेच घरात ना आतापासून मी राहायला आलो आहे ना, तर वातावरण ना इतकं बेकार आहे ना की काय सांगू, वैतागून गेलो यार मी. म्हणजे मी विचारही केला नव्हता की इथे आल्यावर एवढा खर्च होईल असं संतोष म्हणतो. त्यावर मात्र आता हरीश सांगतो की मीच तर खर्च करतोय सगळा. तो म्हणतो की अरे आता 2-4 महिने तू करतोय, त्याच्या आधी सगळा खर्च मीच केला आहे ना, मग तेव्हा बोल ना, आता काही आहे का बोलायला असं बोलून ना तो आता मजा घेत असतो. मग तेव्हाच इकडे आता संतोष मस्त असा चहा पित असतो. तो बोलतो की एकतर ना या घरामध्ये राहत होतो तेव्हापासून ना माझे पैसेसुद्धा हरवलेत. 10 लाख रुपये माझे या घरातनं गायब झालेत, कोणी घेतलेत नाही, हे शोधून तर मी काढणार आहे, तोपर्यंत मी शांत बसणार नाही आहे. आता हरीशच्या लक्षात येतं की हे पैसे तर त्यानेच घेतले होते आणि मग त्यानेच हे पैसे घेतले असल्यामुळे तो आता काही बोलूसुद्धा शकत नव्हता. तो तसाच ना आता तिकडनं निघून जातो. त्याला आता काय बोलावं हे समजत नसतं आणि म्हणूनच मग तो तिकडनं आता निघून गेलेला असतो. तेव्हाच ना दुसरीकडे आता पाहायला
पाहायला मिळत असतं की या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर इकडे आता भावना एकटीच असते. भावना एकटी असताना तिला मुद्दामून त्रास द्यायचा हे तर आता लक्षात आलेलं असतं ह्याच्या, आणि म्हणूनच मग आता ना तो मुद्दामून तिला त्रास देण्यासाठी आलेला असतो. आणि जेव्हा तो त्रास द्यायला तिला येतो ना, तेव्हा तो भावनाला म्हणत असतो की माझी जानू कुठे आहे सांग. तर तेव्हाच तो म्हणत असतो की तू आत्ताच्या आत्ता तू इथून लांब जा. परंतु तरीसुद्धा ना तो काही ऐकायला तयार नसतो. भावना त्याला म्हणत असते की मला खरंच नाही माहिती की कुठे आहे ते, पण तरीसुद्धा ना तो काही ऐकायला तयार नसतो. मग आता ह्या सगळ्या काही गोष्टी झाल्यानंतर तो म्हणत असतो की मी तुझ्या बाळाला त्रास देणार, पण प्लीज माझ्या बाळाला काही त्रास देऊ नको, असं आता बिनवणी करूनच ना आता ती म्हणत असते. पण तरीसुद्धा इकडे आता जयंत काही ऐकायला तयार नसतो. जयंत चिडलेला असतो आणि जयंत चिडलेला असताना तो खूप जास्त आता त्रास देऊ लागतो. तेव्हाच ना भावना त्याचे पाय धरते. पण जयंत म्हणतो की जोपर्यंत तुम्ही सांगत नाही ना की कुठे ठेवलं आहे माझ्या बाळाला, तोपर्यंत मी काही केल्या शांत बसणार नाही. तेच आता इकडे जयंतला ती म्हणत असते की खरंच मी सांगते, मला माहीत नाही आहे की कुठे ठेवलं आहे ते. जर मला खरंच माहिती असलं असतं ना तर मी सांगितलं असतं, पण मला नाही माहिती तर मी कसं सांगू, असं देखील ती त्याला सांगत असते. पण तिचा आता तो काही केल्या ऐकायला तयार नसतो. तो सरळ तिला म्हणतो की मला ना नको सांगूस. मग आता तेवढ्यातच ना आतमधून आवाज येऊ लागतो. जसा आता आवाज येतो ना तसं मात्र आता खूपच जास्त भीती वाटू लागते. जशी आता भीती वाटते आणि तसंच ना इकडे आता सगळेजण आतमध्ये जातात नेमकं काय झालं आहे ते बघायला. आणि बघतात तर काय, इकडे ना त्याने बाळाला खाली टाकलेलं असतं, पण अचानकपणे आता तिकडे नेमका सिद्धू आल्यामुळे बाळ तर आता वाचलेलं होतं. बाळ खाली पडलं नव्हतं आणि बाळ थोडक्यात वाचल्यामुळे ना मात्र आता लक्ष्मी खूप जास्त पिसाळलेली असते. लक्ष्मीने जयंतच्या कानाखाली वाजवली असते. तेच आता सिद्धूसुद्धा वैतागतो आणि सिद्धू जो आहे ना तो सुद्धा आता त्याला फोडून काढतो. सिद्धूनेही आता जी काही मस्ती मारामारी करायला घेतलेली असते ना, त्यामुळे आता लक्ष्मी तिथे येते आणि सिद्धूला थांबवते. कारण सिद्धू ना खूप जास्त रागवलेला असतो, खूप जास्त चिडलेला असतो आणि हे सगळं बघूनच ना आता संताप होत असतो. तेच आता लक्ष्मी तिथे येते आणि सिद्धूला थांबवते. कारण सिद्धूने ना जयंतला बेदम असं मारलेलं होतं आणि जेव्हा एवढ्या सगळ्या गोष्टींमध्ये त्यांनी मारायला घेतलेलं असतं ना, तेव्हा मात्र आता काही झालं तरी थांबावंच लागतं. कारण लक्ष्मीने तसंच थांबायला सांगितलेलं असतं आणि लक्ष्मीने थांबायला सांगितलं म्हटल्यावर आता तो देखील शांतपणे राहतो. तेच आता लक्ष्मी म्हणत असते की तू त्याच्या बाळासोबत जे काही केलंयस ना त्याच्यामुळे तो इतका पिसायला आहे आणि त्याने हे सगळं पाऊल उचलले. तू जर हे सगळं केलंच नसतं ना तर एवढी वेळच आली नसती, असंही आता म्हटलं जात असतं. तेव्हा जयंत जात असताना स्वतःच्या तोंडाला लागलेलं रक्त वगैरे ते पुसतो आणि तो आता बाहेर निघतो. आणि जेव्हा तो बाहेर निघतो ना तेव्हा सगळीजण ना आता ह्याच विषयावर बोलत असतात की जर आपण ऐन वेळेला तिथे आलो नसतो तर बाळाचं काय झालं असतं. विचारसुद्धा आता करवत नसतो ह्या सगळ्यांना, कारण ह्या सगळ्यांनी या जयंतला आता ओळखून गेलेले होते. पण आता ह्या जयंतचा होणारा त्रास आणि ह्या सगळ्या गोष्टीमुळे ना आता मात्र संतोष म्हणत असतो की तुम्हाला तेव्हा पेपर वाचता आले नाही ना नीट. जर पेपर वाचले असते ना तुम्ही तर आज ही वेळ आली नसती आपल्या सगळ्यांवर. पण आता सिद्धूने निर्णय घेतलेला असतो की भावनाला आपल्या घरी घेऊन जायचा. तेव्हाच ना तो आता म्हणत असतो की माझा निर्णय झाला आहे, मी आता भावनाला इथे ठेवू शकत नाही, मी माझ्या भावनाला घेऊन जातो. पण आता तेव्हाच ना असं नको करूस ना, मला भावनाचे लाड करायचे आहेत. मग तेव्हा सिद्धू सांगतो की माझं बाळ इथे सेफ नाही आहे आणि भावनासुद्धा, त्यामुळे तुम्हाला जे काही लाड करायचे असतील, जे काही कौतुकं करायचे असतील ते तुम्ही माझ्या घरी येऊन सुद्धा करू शकता. त्यामुळे तुम्ही माझ्याकडे या आणि तिथे तिचे लाड काय करायचे ते करा, पण मी आता कोणतीही रिस्क घेऊ शकत नाही, असंही आता त्याने डायरेक्टली सांगितलेलं असतं. आणि जेव्हा तो ह्या सगळ्या काही गोष्टी सांगतो तेव्हा आता भावनाकडे सुद्धा पर्याय नसतो. भावनाही आपल्या आईला समजवते. तेच इथे दुसरीकडे ना रेणुकाने सुद्धा खूप छान अशी सजावट केलेली असते आणि रेणुकाने एवढी छान सजावट केलेली असते ना, त्यामुळे आता इकडे महेशही म्हणत असतो की कसलं कमाल सजवलं आहे, म्हणजे मी विचारही केला नव्हता एवढी भारी सजावट तुम्ही केलेली आहे. आणि असं भरून तो आता कौतुक करत असतो. तेच आता दुसरीकडे पाहायला मिळत असतं की इकडे मात्र आता सगळीजणं सिद्धूला समजवायचा प्रयत्न करतात, पण सिद्धू ऐकायला तयार नसतो. सिद्धूने सांगितलेलं असतं की नाही आता माझा निर्णय पक्का आहे आणि तो निर्णय झालेला आहे, त्यामुळे मी आता काही झालं तरी थांबू शकणार नाही आहे, असंही
असंही त्याने फायनली सांगून टाकलेलं असतं. तेच आता लक्ष्मीलासुद्धा श्रीनिवास शांत करत असतात आणि बोलतात की बरोबर आहे सिद्धूचं, कारण जर आपण भावनाला थांबवलं आणि जयंतने काही केलं तर आपण आता हसतमुखाने तिला आता निरोप देऊया असंही त्यांचं ठरतं. तेच आता घरामध्ये सगळी सजावट वगैरे असते. रेणुकाने चांगली तयारी केलेली असते. तेच आता नीलांबरीला खटके उडत असतात आणि आजीलासुद्धा. आजी म्हणत असते की आज या रेणुकाला काही दिसणार नाही, तिला फक्त एकच दिसत असेल की तिची सून येणार आहे, तिची नात येणार आहे आणि म्हणूनच तर एवढी सजावट केली आहे. आम्हाला काही कळत नाही आहे असं वाटलं आहे का, असंही आता म्हटलं जात असतं. आणि मग ह्या सगळ्या काही गोष्टी दाखवल्यानंतर ना खूपच जास्त असा राग जो आहे तो खरं तर येत असतो. पण तरीसुद्धा ना आता इथे असणारी जी रेणुका आहे ती शांत असते आणि तेवढ्यातच ना सिद्धू आणि भावनासुद्धा येतात आणि सिद्धू आणि भावना आल्याबरोबर इकडे आता रेणुकाला मात्र खूप जास्त आनंद होतो. निलंबरीचं तोंड पडलेलं असतं.